नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, ज्या गोष्टीची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते ती गोष्ट आज सर्वांनाच समजली असेल आणि खूप मोठी अशी आनंदाची गोष्ट आहे की दुसरा टप्पा याविषयी शासनाने परिपत्रक जे होतं मित्रांनो हे जारी केलेलं आहे. तुम्हाला माहीत होतं संस्थेच्या मुलाखती ज्या झालेल्या आहेत त्या 13 तारखेपर्यंत त्यांना म्हणजे डेट वाढवून दिली होती आणि त्याच तारखेला त्यांनी एक परिपत्रक जारी केलेलं आहे दुसऱ्या टप्प्याविषयी. तर त्या परिपत्रकामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या आपण बघणारच आहेत. तर तत्पूर्वी जो कोणी व्हिडिओ बघत असतील आणि आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. मित्रांनो, आज पवित्र पोर्टलचे मित्रांनो यांनी एक न्यूज बुलेटिन जारी करण्यात आलेले आहे. त्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी ओके दुसरा टप्पा सुरू होणार आहे. परिपत्रक जारी आहे झालेलं आहे. 10% कपात केलेल्या सर्व जागा या जाहिरातीमध्ये येणार आहे मित्रांनो सेकंड फेजच्या. आणि रिक्त अपात्र गैरहजर जागा आहेत याविषयी सुद्धा मोठी अपडेट आहे आणि नवीन जाहिराती पण येणार आहेत त्यासाठी सुद्धा टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो. तर परिपत्रक बघूया. परिपत्रकामध्ये काय काय ते आपण सर्व डिटेल बघणार आहे. तुमच्यापर्यंत आलेलंच असेल तर एकदा बघून घेऊ मित्रांनो. बघा 13/9/2024चं परिपत्रक आहे. ओके, पदभरती प्राधान्य. ओके, प्रति बघा विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षणाधिकारी महानगरपालिका पश्चिमोत्तर शिक्षण निरीक्षक आणि प्रशासन अधिकारी मनपा. तर काय विषय पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत. ओके, बघा संदर्भ शासन निर्णय दिलेला आहे. संदर्भीय पत्रान्वये पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झालेले आहेत मित्रांनो आणि त्यानुसार शिक्षक पद भरतीबाबतची कारवाई करायची आहे. काय काय कारवाई करायची बघा. 1 नंबर, सर्वात आपल्याला माहिती आहे 10% जागा ज्या ठेवलेल्या होत्या का कपात करून ठेवलेल्या होत्या की बिंदू नामावलीमध्ये काही काही ठिकाणी मुलांनी आक्षेप घेतला होता त्यामुळे ह्या 10% कपात ठेवलेल्या होत्या जागा मित्रांनो. तर बघा, बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्व जिल्हा परिषदाकडून शहानिशा करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्णयानुसार 10% जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून 10% रिक्त पदभरतीबाबत कार्यवाही करायची आहे. प्रमाणपत्राचा नमुना त्यांनी सोबत जोडलेला आहे मित्रांनो. ओके, नंतर बघा नंबर 2, भरती प्रक्रियेतील बघा हा एक खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. अपात्र म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये किंवा हे झालेले मित्रांनो गैरहजर जे हजर नाही राहिले आणि रुजू न झालेले म्हणजे त्यांचं सिलेक्शन तर झालं आहे 1 ते 5साठी, तर असे समजा रुजू न होता त्यांनी 6 ते 8साठी समजा वेट केलेलं आहे किंवा 6 ते 8साठी त्यांची निवड झालेली आहे, मग हे इथं रुजूच नाही झाले किंवा यांचं सिलेक्शन ऑलरेडी दुसरीकडे कुठं झालेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी रुजू न झालेले यांनी अशा उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे. बघा, खूप महत्त्वाचं सेंटेन्स आहे की रिक्त अपात्र गैरहजर आणि रुजू न झालेले जे आहे मित्रांनो या उमेदवारामधूनच ही गुणवत्तेनुसार ही भरती प्रक्रियेचाच हा भाग आहे. यानुसार पुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजू न झालेले बघा अपात्र गैरहजर रुजू न झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेतले जातील. बघा, आता हे खूप महत्त्वाचं आहे. काय यांनी बघा सेंटेन्स आता इथं गुगली आहे हां. गुगली म्हणजे आता समजायला म्हणजे थोडंसं अवघड वाटत आहे की ह्या भरतीमध्ये येणार आहे की समोरच्या. काय दिलं बघा यांनी, भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवाराने रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे. बघा बरोबर. यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहे. ओके, त्यामुळे या पदांची देखील माहिती ठेवावी आणि समोर दिलं त्यांनी सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेतली जातील. म्हणजे इथं असं मला वाटलं की नवीन जाहिरात जी येणार त्याच्यामध्ये ॲड होणार का. बघा, थोडंसं सेंटेन्स म्हणजे कोणाकोणाला असं वाटतं ना की सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळेस विचारात घेतले जातील असंही म्हणत होत मित्रांनो. बघा, नव्याने जी जाहिरात येणार त्यामध्ये विचारात घेतल्या जाणार का की यामध्ये चालू भरतीमध्ये त्याविषयी थोड्याशा मुलांमध्ये संभ्रम राहू शकतो. तर आता ज्या भरती प्रक्रियेमधले जे पदे मित्रांनो ह्याच भरती प्रक्रियेमधून भरण्यात येणार आहे.
समोर याच्यातले समजा ह्या सेकंड फेजमधून जर काही गैरहजर अपात्र राहतील तर त्यांना नवीन याच्यामध्ये ॲड केलं जाईल मित्रांनो. आणि 3 नंबरचं बघा, शासन निर्णय 10/11/2022 तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिरात घेण्यात येणार आहेत. बघा, पोर्टलवर परत जाहिरात घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरतीची कारवाई येणार असल्याने आपल्या अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात. जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळवण्यास सर्व शैक्षणिक संस्थांना कळवण्यात यावे. बघा, जाहिराती सुविधा उपलब्ध म्हणजे जेव्हा टॅप उपलब्ध करून देण्यात येईल तेव्हा सर्व शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांना कळवण्यात यावे. आणि 4 नंबरचं मित्रांनो, की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरता अधिनियम 2024 राज्यात दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिलेले व निर्देश व सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये, बघा नवीन येणाऱ्या ज्या जाहिराती याच्यामध्ये SC-BC साठी आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात द्यायची मित्रांनो. बघा, पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कारवाई करायची असल्याने सदरची कारवाई तत्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिराती सुविधा उपलब्ध दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वीच्या जाहिरातीसाठी दिलेल्या निर्देशनाप्रमाणे कार्यवाही करायची. बघा, खूप महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे की 10% जेवढ्या जागा होत्या ह्या पूर्ण भरल्या जाणार. रिक्त, अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले यांच्यासुद्धा यांच्यामध्ये यांच्या ह्याच भरतीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये भरल्या जाणार. त्याच्यानंतर विषयनीय आणि गटनीय जाहिराती द्यायच्या आहेत. आणि परत काय की टॅप उपलब्ध होणार आहे सर्व शैक्षणिक संस्थांना. आणि चौथा आहे मराठा आरक्षणासंदर्भात SC-BC साठी की त्यांच्यासाठी सुद्धा सामाजिक आरक्षण जे आहे मित्रांनो ते त्याचा विचार करूनच जे आहेत जाहिराती पोर्टलवर द्यायच्या आहेत. तर अशी अपडेट होती, सर्वांपर्यंत तर पोहोचलेलीच असेल. आणि खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट आहे की आता ही कारवाई करण्यासाठी भरपूर दिवस लागू शकतात. हे काय 8 दिवसामध्ये होईल अशी शक्यता कमी आहे. त्याचं कारण असं आहे की आता नेमकंच आता हे परिपत्रक काढलेलं आहे. आता ह्या परिपत्रकानुसार आता सर्व जे आता बघा हे प्रति कोणाकोणाला दिलेले आहेत तेवढ्यांना दिलेले आहेत. ओके, आता हे पूर्ण संस्थेला वगैरे फॉरवर्ड होणार मित्रांनो. जेवढ्या काही संस्था ZP असतील किंवा मग महानगरपालिका, नगरपालिका, ओके, यांना हे परिपत्रक सर्वांना आता पाठवण्यात येईल. याच्यानुसार सर्व बिंदू नामावलीनुसार आपापले जे अपडेट करतील. त्याच्यानंतर सामाजिक आरक्षणाचा पण समजा SC-BCचा पण विचार करून जाहिरात द्यायच्या मित्रांनो. त्याच्यानंतर अपात्र, गैरहजर व रुजू म्हणजे ज्या आता भरती प्रक्रिया झाली या शाळांचा त्यांना ती पण अपडेट द्यायची. त्यामुळे याच्यामध्ये असं पकडून चाला तुम्ही 15 दिवस म्हणजे हा जो महिना आहे मित्रांनो, ओके, 30 सप्टेंबरपर्यंत ही कार्यवाही पूर्ण होऊ शकते. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या म्हणजे जाहिराती यायला सुरुवात होईल मित्रांनो. तर असं पकडून चाला की 15 दिवस म्हणजे जवळपास आजची 13 तारीख, 27-28 म्हणजे 30 सप्टेंबर तुम्ही पकडून चाला की 30 सप्टेंबरपर्यंत ह्या पूर्ण कार्यवाही होऊन जाईल. आणि आपल्याला एक्झॅक्ट आकडा म्हणजे जाहिरातीमध्ये आकडा येईल आपल्याला की 10% जागाचा किती आकडा आहे, त्याच्यानंतर रिक्त, अपात्र जागा किती आहेत. ओके, तर त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची माहिती होती मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल. आणि आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि जो कोणी नवीन असतील आपल्या चॅनलला त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आनंदाची गोष्ट आहे, जे कोणी मित्र भगिनी कोणी 1-2 मार्काने किंवा 2-3 मार्काने ज्यांचं सिलेक्शन व्हायचं बाकी असेल त्यांच्यासाठी तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. कारण की दुसरा टप्पा सुरू होणं खूप महत्त्वाचं होतं. आणि त्या कार्यवाहीला इलेक्शनच्या अगोदर, निवडणुकीच्या अगोदर सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता 30 सप्टेंबरपर्यंत झाल्यानंतर जाहिराती येऊन जातील. आणि म्हणजे ही कार्यवाही इलेक्शनच्या पिरियडमध्ये सुद्धा सुरू राहते. कारण एकदा जाहिरात आली तर त्याबद्दल पूर्ण प्रक्रिया ऑलरेडी झालेली असेल तर जाहिराती यायला काही प्रॉब्लेम येत नाही. कारण की नवीन जाहिरात टाकू शकत नाही तो कोणी. पण त्याच्या अगोदर, इलेक्शनच्या अगोदर जर जाहिराती यांनी टाकल्या, कारण की असं बोलत आहे की 10 ऑक्टोबर ते फर्स्ट हाफ किंवा सेकंड वीकमध्ये ऑक्टोबरच्या आचारसंहिता लागू शकते. तर त्याच्यापूर्वी जर आपल्याला पूर्ण जाहिराती वगैरे आल्या तर आपल्या भरती प्रक्रियेला कोणतीही अडचण येणार नाही. आणि अपेक्षा करू की हे पूर्ण कार्यवाही ही 9 ते 10 दिवसामध्ये कंप्लीट होऊन लवकरात लवकर जाहिराती याव्या. 10% कपाच्या जागा मित्रांनो त्याला काही प्रॉब्लेम नाही. कारण की त्यांच्या पण पूर्ण संवर्गाच्या आणि त्या गोष्टीनुसारच त्यांनी विषयनिहाय 10% जागा कपात केलेल्या आहेत. प्रॉब्लेम फक्त एवढा आहे की रिक्त, अपात्र, गैरहजर यांचा डाटा उपलब्ध करायला थोडा उशीर लागू शकतो. आणि बिंदू नामावलीनुसार पण याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आता. आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा जे कोणी 4 ते 5 मार्कापर्यंत सिलेक्शनचे बाकी असतील त्यांना.
तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला स्पर्धा परीक्षा इशू मार्क या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.